नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. 14 जानेवारी 2026 वार बुधवार. तर या दिवशी आलेली आहे मकर संक्रांती. मकर संक्रांती हा सण अतिशय महत्त्वाचा सण मानला जातो. तर या दिवशी आपण अनेक उपाय सेवा करत असतो आणि यासोबतच या दिवशी आपल्याला सकाळी काही महत्त्वाची कामे आपल्याला आपल्या घरामध्ये करायची आहे, जेणेकरून आपल्याला देवीसोबतच आपल्या पितरांची देखील कृपा आपल्यावर राहील. तर ती कोणती कामे आपल्याला या दिवशी करायची आहे, तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, मकर संक्रांतीच्या दिवशी षटतिला एकादशी देखील आलेली आहे आणि आपण सुगड पूजा देखील या दिवशी करत असतो. आपण नैवेद्य दाखवत असतो आणि त्याच्याबरोबरच जर एकादशीचा उपवास असेल तर आपण काय खावे, तर बघा, एकादशी असेल तर दोन्ही वेळी उपवासच करावा लागतो आणि दुसऱ्या दिवशी तो सोडता येईल. तसेच करीच्या दिवशी गुरुवार असेल तर गुरुवारीही तुम्ही सकाळची पूजा करून संध्याकाळी तुम्ही उपवास सोडू शकता, म्हणजे ज्यांचा गुरुवारचा उपवास असेल त्यांनी. त्यानंतर एकादशी आहे आणि त्यामुळे देवाला काय नैवेद्य दाखवायचा, तर तुमच्या घरामध्ये एकादशी धरली जात असेल किंवा देवांना नैवेद्य दाखवला जात असेल तर तुम्ही जी काही खिचडी करणार असाल उपवासासाठी तर त्याचा देखील तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. मकर संक्रांतीतला सर्वात महत्त्वाचं, या दिवशी उपवास करून जेवू घालायचा, पितरांचं तर्पण करायचं असतं. यासोबतच घरातही काही कामे आपल्याला करायची असतात. तर बघा, मकर संक्रांती आपण का साजरी करतो, तर बघा, सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो या दिवशी आणि तेव्हा त्याला आपण मकर संक्रांती असे म्हणत असतो. तर जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा उत्तरायण सुरू होतं आणि पौष महिना हा सूर्य उपासनेसाठी अतिशय महत्त्वाचा महिना मानला जातो आणि 2026 हे वर्ष, संपूर्ण वर्ष हे सूर्य उपासनेसाठी अतिशय महत्त्वाचं मानलं गेलं आहे. तर सकाळी उठल्यावर आपल्याला स्नान झाल्यानंतर सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं असतं. तर एका तांब्यामध्ये स्वच्छ पाणी घेऊन त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, एक फूल आणि चिमूटभर पांढरे तीळ टाकून ते आपल्याला सूर्याला अर्पण करायचं असतं. त्यानंतर तिथे बसूनच आपल्याला सूर्यासमोर बसूनच आदित्य हृदय स्तोत्रम तर याचे पठण करायचे असते किंवा देवासमोर बसून देखील तुम्ही आदित्य हृदय स्तोत्रमचे पठण करू शकता. आणि त्यानंतर देवपूजा करण्याआधी आपल्याला पितृस्तुती स्तोत्रमचे देखील पठण करायचे आहे. तर दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला पितृस्तुती स्तोत्रम याचे पठण करायचे असते आणि त्यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे. तसेच या दिवशी सुगड पूजा देखील करायची असते. प्रत्येकाने आपापल्या नावाचे 5 सुगड पूजले पाहिजे. तुम्ही गरोदर असाल तरीही तुम्ही सुगड पूजनही करू शकता आणि सुगड हे सवाष्णींना आपापल्या नावाने हे द्यायचे असते. तसेच या दिवशी मकर संक्रांतीचा उपवास जेवू घालायची पद्धत देखील असते, म्हणजे जे कोणी दिवंगत आपले गेले आहे तर त्यांच्या नावे एखादा व्यक्ती जेवू घातला पाहिजे. ज्यांच्या घरामध्ये एखादी सवाष्ण स्त्री मृत पावली असेल, तर तुमची सासू असेल किंवा जाव असेल, कोणीही असो, सवाष्ण स्त्री जर गेलेली असेल तर त्यांनी नक्कीच मकर संक्रांतीच्या दिवशी एक सवाष्ण आपल्या घरामध्ये जेवू घालायची, म्हणजेच उपास करू. जेव्हा तुमच्या घरी सवाष्ण येते तेव्हा ती सवाष्ण असणार आहे आणि तसेच त्याआधी दुपारी 12ला आपल्याला तर्पणविधी देखील करायचा असतो. आपण आपल्या माहेरच्यांच्या नावे तर्पणविधी आपण करू शकतो. सासरच्यांच्या नावे आपण तर्पणविधी करू शकत नाही, पण आपले जे काही माहेरचे असतील तर त्यांच्या नावे तुम्ही तर्पणविधी करू शकता. तर्पणविधी म्हणजेच त्यांना जलांजली, तिलांजली अर्पण करत असतो आणि या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. श्रद्धेने केलेले अर्पण त्याला आपण तर्पणविधी म्हणत असतो. जेवढं जमेल तेवढे पितरांसाठी आपल्याला दानधर्म देखील या दिवशी करायचे असते आणि असे म्हटले जाते की जो कोणी मकर संक्रांतीच्या कालावधीमध्ये दानधर्म करत असतो, पुण्यकर्म करत असतो, त्याला सूर्य तेवढ्याच पटीने दुप्पट हे देत असतो आणि त्यामुळे हा दिवस दानाचा खूप महत्त्वाचा दिवस आहे. त्यामुळे या दिवशी दानाला चुकू नका, म्हणजे तुम्ही या दिवशी दान नक्कीच करा. यथाशक्ती तुम्ही दान करू शकता. त्यासोबतच सवाष्ण स्त्री घरामध्ये आल्यावर तिची ओटी देखील तुम्ही भरा आणि यथाशक्ती तुम्ही दक्षिणा द्या, कोरडा शिरा देखील द्या. तसेच सूर्य उपासनेमध्ये सांगितले आहे की मकर संक्रांतीला तुम्ही जे काही दान कराल त्याच्या दुप्पट पटीने सूर्य हे आपल्याला देत असतो. त्यामुळे तुम्ही या दिवशी दान करणं हे चुकू नका. आवर्जून सर्वांनी यथाशक्ती तुम्ही जे जमेल ते तुम्ही दान करू शकता.